आज सकाळपासूनच आपण पाहतोय मतदान करण्यासाठी मतदार हे बाहेर पडलेले आहेत। सकाळपासूनच मतदान केंद्रावरती गर्दी पाहायला मिळते। पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडलेले आहेत। मात्र हवा तितका प्रतिसाद मिळत नाहीये। 1:30 वाजेपर्यंत जर आपण आकडेवारी पाहिली तर 30% वरती कुठेच या ठिकाणी मतदान पार पडलेलं नाहीये। खरं तर 1:30 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्याच्यामध्ये 23% मतदान झालेलं आहे। आता दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर आपल्याला गर्दी पाहायला मिळेल आणि त्यामुळे हा मतदानाचा आकडा कितीपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सकाळपासून सुरू झालेला मतदानाचा टक्का हा काहीसा कमी होता। अल्प प्रतिसाद पुण्यातल्या काही मतदान केंद्रांवर पाहायला मिळालेला आहे। सकाळपासून मतदान सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या गोष्टी सुद्धा आढळून आलेल्या आहेत। अनेक प्रभागांमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे मतदान करण्यास देखील विलंब झालेला होता। अनेक ठिकाणी बोगस मतदान सुद्धा झालेला आहे। प्रभाग क्रमांक 41 मध्ये बोगस मतदार आले असल्याचा दावा प्रमोद नाना भानगिरे जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत आणि प्रभाग क्रमांक 41 चे उमेदवार आहेत त्यांनी केलेला आहे। त्यांनी हे बोगस मतदार पकडलेले सुद्धा आहेत आणि आता त्यांना पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेलं आहे। अनेक ठिकाणी दुबार मतदार सुद्धा झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। गोंधळ हा काहीसा मतदान केंद्रांवर झालेला होता अशी परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे। मात्र कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तिथलं जे वातावरण आहे ते शांततेत आता तरी आहे। मात्र काही ठिकाणी अजूनही गोंधळ पाहायला मिळते। ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड होताना पाहायला मिळतात। कुठे स्लिप मिळत नाहीये अशा पद्धतीचं घटना या सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रांवर झालेल्या आहेत। पण आता 1:30 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार 23% मतदान हे झालेलं आहे। आता हा आकडा कुठपर्यंत जातो? संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा अवधी आहे आणि त्यामुळे पुणेकरांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन लोकशाही मराठी सुद्धा करते। पुण्यामध्ये एकूण जवळपास 35 लाख मतदार आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पुणेकरांनी बाहेर पडून मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पण सकाळपासून जे पुणे शहरामध्ये जवळपास 4011 मतदान केंद्रांवर मतदान सुरू झालेलं आहे तर काही ठिकाणी हा गोंधळाची परिस्थिती आहे ती सुद्धा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मतदारांना ताटकळत उभं राहावं लागत आहे। अनेक मतदान केंद्रांवर अस्वच्छता आहे असं सुद्धा नागरिक म्हणतात आणि त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या तरी पुण्यामध्ये मतदान सुरू आहे आणि जवळपास तो आकडा आहे आतापर्यंतचा तो 23% पोहोचलेला आहे। जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।